हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, हा 2025मधला शेवटचा व्हिडिओ आणि 2026मध्ये मी काय काय करणार आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलं आहे। प्रत्येकाची स्वप्न असतात नवीन वर्षामध्ये काहीतरी करायचं, तसंच मी सुद्धा माझी थोडीफार स्वप्न आहेत तर तुमच्यासोबत शेअर करेल। तर आता इथे ना सात्विक खेळतोय आणि मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई आता सात्विक मोठा होत चाललाय तर त्याला अजून तू फीडिंग करतेस का? तर हो करते। आता 25 तारखेला जानेवारीच्या 25 तारखेला सात्विकला 2 वर्ष पूर्ण होतील। तर म्हटलं की हा मी 31 तारखेला शूट केला व्हिडिओ, तर 1 तारखेपासून 25 तारखेपर्यंत प्रयत्न करणार आहे की त्याला फीडिंग करायची नाही, पण एकदमच नाही तोडणार, हळूहळू मी प्रयत्न करणार आहे। आणि जर सक्सेस झालं ना तर मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल की घरगुती कोणत्या टिप्स मी वापरलेत की बाबूला फीडिंग तोडण्यासाठी। कारण का लहान मुलं जशी मोठी मोठी होत जातात ना त्यांना दूध गोड लागतं आणि इतक्या सहजासहजी अंगावरचं दूध पिणं सोडत नाहीत, त्याच्यामुळे मी प्रयत्न करेल, सक्सेस झालं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। चला आता थोडीफार ऑनलाईन शॉपिंग केली 2025मधली, तर ती तुम्हाला शेअर करते। आता हा कुर्ता मी त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये घातलेला, तर कमेंट आल्या होत्या बऱ्याच की हा कुर्ता कुठून घेतला, तर हा मी मिशोवरून घेतलेला आहे 350 रुपयामध्ये। कपडा कॉटन नाही आहे पण एकदम सिल्कसुद्धा नाही आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे आणि घातल्यानंतर छान दिसतो। आता ही साईज मी लार्ज मागवले, ह्याच्यामध्ये एक्सेल, डबल एक्सेल, मीडियम, लार्ज अशा साईज अवेलेबल आहेत। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच। आणि आणखी थोडीफार शॉपिंग केली। आता हा कंगवा ना इंस्टाग्रामवरती ना मी बऱ्याच जणींच्या हातामध्ये पाहिला होता आणि मिशोवरती एकदम कमी प्राईसमध्ये मिळत होता, म्हणून तो सुद्धा मागवला आणि इझिली केसांचा गुंता या कंगव्याने निघतो। तर ह्या बांगड्या ना मी फ्लिपकार्टवरून मागवलेल्या, मला बांगड्यांची आवड भरपूर आहे आणि खास करून ना काचेच्या बांगड्या मला खूप आवडतात। तर ह्या सुद्धा काचेच्याच बांगड्या आहेत, कलरफुल, आणि साईज मला वाटते माझी ना 2.4 अशी आहे। तर आता तुम्ही म्हणाल की हे काय, तर आपल्याकडे एखादा असा ड्रेस असतो किंवा एखादी अशी मॅक्सी असते, त्याचा गळा मोठा असतो आणि मग त्याच्यामुळे अनकम्फर्टेबल फील होतं, म्हणून हे तुम्ही त्या गळ्याच्या ठिकाणी लावू शकता। तर ते कसं लावायचं ना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते, कारण का माझा एक ड्रेस आहे ना त्याचा गळा मोठा आहे, त्याच्यासाठी मी ते मागवलं आहे। आणि बाकी हे बेसिक साहित्य मागवलं आहे। 2026मध्ये माझं तरी स्वप्न आहे तसे मी स्किनची, केसांची काळजी भरपूर घेत असते आणि त्याचे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असते। पण इथे तुम्ही पाहू शकता 2025च्या एंडिंगला ना स्किन माझी एकदमच डल होत चालले आणि माझं वय आता 30च्या पुढं आहे। तर मी काल डॉक्टरकडे गेले होते, मी घरगुती सगळं करून पाहिलं पण काहीही फरक पडत नाही आहे। तर म्हटलं की डॉक्टरकडे एक वेळा जाऊन दाखवून यावं, तर डॉक्टरने सांगितलं वयाच्या 30 नंतर चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारच्या फोड्या येत नाहीत। ह्या जर फोड्या येत असतील तर तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये हार्मोन्स बदल झाला आहे किंवा तुम्ही कुठल्या तरी गोळ्या जास्त खाल्लेत त्याची रिॲक्शन। 6 महिन्यापूर्वी ना माझे पिरियड इनरेग्युलर येत होते, त्याच्यामुळे मी डॉक्टरकडे गेले होते आणि त्यांनी ज्या गोळ्या दिल्या होत्या ना तर त्या खाल्लेल्या आणि ते सगळं हिस्ट्री मी डॉक्टरांना सांगितली आणि त्याचीच रिॲक्शन ही माझ्या स्किनवरती झाली। आता तुम्हालासुद्धा अचानक अशा पिंपल्स आल्या असतील, येत असतील, तर घरगुती करत बसण्यापेक्षा ना खरं सांगते डॉक्टरकडे जा। आता मी जवळजवळ 1-2 महिने झाले मी अशीच बसले की घरातलं साहित्य लावून बघू होतंय का, ठीक होतंय का, कारण का तुम्हाला पण मी तेच सांगत असते की चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी हे करा ते करा, पण जर आतून प्रॉब्लेम असेल ना तर त्याच्यावरती सोल्युशन म्हणून तुम्ही डॉक्टरकडे एकदा व्हिजिट करूनच या। आता मला ना इथे एक मॉइश्चरायझर दिलं आहे दिवसातून 2 वेळा लावायला आणि एक क्रीम दिले रात्री झोपताना चेहरा वॉश करून ती लावायला। बघू जसा फरक पडेल ना तसं मी तुम्हाला शेअर करतच राहील। आणि पील मी पहिल्यांदाच करणार आहे, ह्याच्या आधी मी ह्या गोष्टी कधी केल्याच नव्हत्या, कारण का चेहरा माझा असा कधी झालाच नव्हता, त्याच्यामुळे आता हे सगळं माझ्यासाठी नवीनच आहे। पण बघू आता जसा फरक पडेल तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेलच। आता रुद्राला सुट्टी आहे विंटरची, पंजाबमध्ये भरपूर थंडी आहे ना त्याच्यामुळे सुट्टी दिली तिला थोड्या दिवस। तिला कधी मी जवळ घेतली ना की सात्विकला भरपूर राग येतो, हे ते तुम्ही पाहू शकता, तिला मारत बसतो, ढकलत बसतो आणि भरपूर रडतो। तर म्हटलं आता तिला सुट्टी आहे ना तर तिच्याकडे थोडासा लक्ष द्यावा, कारण का सकाळची उठते, तिची ती आंघोळ करते आणि शाळेमध्ये जाते। इतक्या थंडीमध्ये मला नाही वाटत व्यवस्थित आंघोळ करत असेल। स्किन एकदम तिचीसुद्धा डल झाले, तिचीसुद्धा ड्राय स्किन आहे आणि माझीसुद्धा, आणि हे पंजाबचं वातावरण आम्हाला दोघींनासुद्धा सूट झालेलं नाही आहे। आणि स्कूलला जाण्यासाठी जाणं येणं तिचं बसमधून, मग ती हवा लागते, भरपूरच स्किन खराब झाली, म्हणजे मी पहिल्यांदाच तिची स्किन इतकी खराब झालेली बघितले। हाताचे कोपरे, पायाचे ढोपर काळे पडलेत, पाय भरपूर काळे पडलेत, मान काळे पडले, ओठ फुटलेत,
तर आता घरगुती उपाय काही ना काहीतरी मी तिच्यासाठी करत असते. आता केसांना तेल लावून घेतलं आहे. तिला तेलसुद्धा लावायला नाही आवडत, शाळेमध्ये एकदम चिप्पट केस नाही आवडत. तर म्हटलं आता घरी आहेस ना तर तेल लाव, कारण का डॅन्ड्रफ वगैरे नको व्हायला. तसंही तिच्या केसामध्ये डॅन्ड्रफ नाही झाला आणि केससुद्धा तिला जास्त मोठे नाही आवडत. आता बऱ्याच जणींना मला कमेंट करत असतात की ताई आता रुद्राचे केस वाढव, पण तिला नाही आवडत ना, त्याच्यामुळे मी वाढवत नाही. आणि मेन म्हणजे सकाळचं उठल्यानंतर ना माझी गडबड असते, टिफिन बनवा, त्याच्यामध्ये तो सात्विकसुद्धा उठतो आणि तिच्या 2 वेण्या कधी मी घालून पाठवणार. म्हणून म्हटलं सध्या आता अशी छोटी केस आहेत ना तीच ठेवावी, तसे नंतर थोडेसे मोठे झाल्यानंतर वाढवेल. आणि आता या वयामध्ये मुलगी आली ना की सहसा ना ती तिचंच खरं करायला बघते, आपलं आईचं ऐकत नाही. आपण किती सांगितलं तरी ती नाही ऐकत, दुर्लक्ष करते. आता मी रुद्राच्या बाबतीत ना भरपूर अनुभव घेते, म्हणजे त्याच्याकडे बघते ना कधीतरी तिची स्किन एकदम विचित्र दिसते, कधीतरी खूप छान दिसते, कधीतरी नाकच एकदम मोठं झालेलं दिसतं, काळं पडलेलं दिसतं किंवा भरपूर फोडी आलेल्या दिसतात. आता हे असे बदल मुलींमध्ये होतात या वयामध्ये. त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता चला, माझं मेन मोठं ध्येय 2026मधलं तर ते म्हणजे वाढलेलं वजन मेंटेन कसं करायचं. कमी जाऊ द्या पण मेंटेन. तर आता ना सात्विक माझा झाल्यापासून माझं 72, 73, 74 ह्या रेंजमध्ये वजन माझं आहे 2 वर्ष. आणि कमरेचा भाग वाढला आहे, थाईज वाढलेत, पोट, ओटी पोट भरपूर वाढलं आहे. तर म्हटलं आता तिकडे जास्त लक्ष द्यावा. आता वजन कमी करायचं म्हटलं ना की पहिलं खाण्याकडे जास्त महत्त्व दिलं पाहिजे, म्हणजे आपण काय खातो आहे. तर तसं बघायला गेलं ना तर घरातलंच मी खाते, पण सगळं खाते आणि चांगलं लागलं की जास्त खाते असं आहे. बाहेरचं खाण्याचं माझं काही इतका संबंध इथे पंजाबमध्ये तरी येत नाही आहे, कारण का मी जिथे राहते ना तिथून मार्केट भरपूर लांब आहे. तर बाहेरचं काय संबंधच नाही आहे, जे काय असेल ते घरामध्ये बनवून खात असते. आणि मेन म्हणजे सांगू का, वजन वाढण्याचं कारण म्हणजे इथे बिलकुल चालणं होत नाही आहे, एक्सरसाइज बिलकुलच नाही आहे, काहीच नाही. फक्त खायचं, बसायचं आणि घरातली कामं करायची. त्यात मी हे यूट्यूबचं काम चालू केलं ना, त्याच्यामुळे तर आणखी तब्येत माझी वाढली, कारण का एडिटिंग करण्यासाठी ना भरपूर वेळ द्यावा लागतो, बसावं लागतं आणि त्याच्यामध्ये ना माझा वेळ भरपूर जातो. आता मी व्हिडिओ बनवते स्किन केअर, हेअर केअर, त्याच्यामुळे तेवढं तरी केअर होते, पण बाकी एक्सरसाइज वगैरे हे माझं नाहीच होत होते. तर म्हटलं की आता 1 तारखेपासून ना व्हिडिओ नाही बनले तरी चालतील, पण एक्सरसाइज दिवसातून 1 घंटा म्हणजे 1 तास तरी करावी असं ठरवलं आहे. बघू, जर झालं तर नक्की करेल, कारण का चालायला तर इतक्या थंडीमध्ये बाहेर पडू शकत नाही, भरपूर थंडी. हे तुम्ही पाहू शकता, मला वाटते हे दुपारचे 12 का 12:30 वाजलेत आणि हे असं क्लायमेट आहे आणि हे इथून 2-3 महिने असंच चालणार असं म्हणतात. बघू आता काय ते. तर आता इथे आले मी दुपारचं जेवण करायला आणि हे 31 तारखेचा मी तुम्हाला म्हटले ना, हा माझा 31 तारखेचा व्हिडिओ मी शूट करते आणि 1 तारखेला नाहीतर 2 तारखेला येईल, कारण का जसा वेळ भेटेल ना, शूट करून ठेवलं, एडिट करून ठेवलं की मेन असतं व्हॉइस ओव्हर देणं. सात्विक ज्यावेळेस झोपेल ना त्यावेळेस मी व्हॉइस ओव्हर देत असते. त्यात आता रुद्रा घरी असल्यामुळे तो झोपत नाही आणि मग माझं काम तसंच राहतं. जसा वेळ भेटेल तसे मी कामं करत असते, पण आता फर्स्ट प्रायोरिटी ह्या वर्षाची म्हणजे माझं वजन कमी करणं. कसंही कोणत्याही पद्धतीने पण मला कमी करायचं आहे. आता 74 आहे ना, तर म्हटलं की जे वरचे 4 किलो आहे तर ते पहिलं कमी करायचं टप्प्याटप्प्याने. तर बघू आता, जसे मी व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये तुम्हाला मी शेअर करतच राहील. आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी. तर तसंही माझी रुद्रा भाज्या कमी खायला बघते, म्हणून मी हे असं गाजर वगैरे सगळं मिक्स करून पराठे बनवत असते. तर म्हटलं आज ना मेथीचा पराठा बनवू, कारण का मेथीची भाजी बिलकुल तिला आवडत नाही, पण पराठा बनवला, पुरी बनवलं की आवडीने खाते. त्याच्यामध्ये मी थोडीशी मटर घेतले, लसूण आणि गाजर हे मिक्सरला फिरवून घेते. थोडंसं पाणी टाकून फिरवलं ना की छान अशी फाईन पेस्ट होते, म्हणजे पीठ भिजवायला सुद्धा आसान जातं. ज्यांची मुलं सीझन वाईज येणाऱ्या भाज्या खात नसतील ना, त्यांनी हे असं काही ना काहीतरी करून द्यावं, म्हणजे त्यांच्या पोटामध्ये जाणं जास्त महत्त्वाचं आहे. तर चला आता पीठ भिजवते. इथे ना मी ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलं होतं माझ्याकडे आणि ते सुद्धा चांगलं असतं, त्याच्यामुळे घ्या. आणि गव्हाचं पीठ 2 ते 2.5 वाटी इतकं घेते आता दुपारच्या जेवणासाठी सुद्धा. आणि राहिलं पीठ की मी रात्रीसुद्धा पराठे बनवेल. त्याच्यामध्ये इथे मुगाच्या डाळीचं पीठ आहे माझ्याकडे, तर ते सुद्धा 4 चमचा इतकं घेतलं आणि बेसन पीठ 2 चमचा. जर पुरी बनवायची असेल तर पुरीसुद्धा बनवू शकता या पिठाची, नाहीतर मग पराठेसुद्धा. आता बेसिक मसाले, लाल तिखट, धणे पावडर किंवा जिरा पावडर असेल तर ते, अख्खं जिरं असेल तर अख्खं जिरं टाकलं तरी चालते आणि ओवा टाकायचा. आणि जे आपण वाटून घेतलं आहे ना, तर मटर, गाजर, लसूण ते सुद्धा ॲड करा आणि कोथिंबीर थोडीशी ॲड करायची.
पराठ्याची आणखी टेस्ट वाढवण्यासाठी ना एक उकडलेला बटाटा तोसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आणि जर तुम्ही डाएटवरती असाल ना तर बटाटा नाही घेतला तरी चालतं. तर हे असं सगळं एकत्र करून थोडंसं पाणी थोडं पाणी घेऊन हे मी असं भिजवते. घट्टसर गोळा करायचा आणि त्या पिठाचे पराठे तुम्ही बनवू शकता किंवा पुरीसुद्धा. आज मी पराठे बनवणार आहे दुपारच्या जेवणाला. हे पीठ जर तुम्ही मळून ठेवलं ना तर ते आणखी मऊ होतं, सैल होतं. म्हणून मळतानाच एकदम घट्ट मळायचं, म्हणजे जरी पीठ राहिलं तरी ते सैल झालं ना तरी व्यवस्थित लाटतासुद्धा येतं आणि पुरीसुद्धा चांगली होते. म्हणजे जे काही तुम्हाला बनवायचं असेल तर ते. आता मी 15-20 मिनटं ठेवते, तोपर्यंत भाजीची तयारी करते. आता भाजीसाठी इथे मटर, गाजर, फ्लावर, बटाटा अशी भाजी बनवते. आता हे सीझन आहे ना तोपर्यंत माझ्याकडे ह्याच भाज्या तुम्हाला पाहायला मिळतील. कारण की भाजी आणायला मी जात नाही, माझे मिस्टर जातात आणि त्यांना ह्याच भाज्या आवडतात. म्हणजे रोज जरी दिली ना तरी नको म्हणणार नाहीत. त्याच्यामुळे आता सध्या ह्याच भाज्या माझ्याकडे चालणार आहेत. आणि मला आवडीच्या म्हणजे मला पालक ह्या सगळ्या भाज्या आवडतात. माझं असं काही नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. जे मी बनवते ना ते मी आवडीने खात असते आणि ते सगळं तुम्हाला माझ्या शरीरामध्ये हे दिसतंच. पण आता मी ठरवलं आहे की ह्या वर्षी शरीराकडे जास्त लक्ष द्यायचं. जास्त कमी वेट नाही, पण थोडंफार कमी करून मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिवसातून 1 तास योगा, एक्सरसाइज किंवा झुम्मा डान्स, नाहीतर मग वॉकिंग. तर वॉकिंग शक्य नाही आहे, झुम्मा डान्स मी करू शकते. तर म्हटलं 1 तास त्याच्यासाठी वेळ द्यायचा. आणि सात्विक होण्याच्या आधी मी माझं वजन कसं मेंटेन ठेवलेलं त्यावेळेस मी काय काय करायची ना, तर त्या सगळ्या टिप्स मी आता फॉलो करणार आहे. कारण का रुद्रा झाल्यानंतरसुद्धा माझं वजन वाढलं होतं, 73-74 हे असंच झालेलं. आणि मग मी पुण्यामध्ये होते त्यावेळेस, तर भरपूर चालायचे. त्यावेळेस तिथलं क्लायमेट खूप छान, क्लायमेट मेन साथ द्यायचा. कारण का थंडीसुद्धा मीडियम, जास्त थंडी नाही आहे किंवा गरमीसुद्धा जास्त नाही आहे. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठायचे, मी चालायला जायचे, 2 तास चालून यायचे. इतकं छान वाटायचं. आणि खाणंसुद्धा लिमिटमध्येच होतं. पण मी जे घरामध्ये बनवेल ना ते खायचे. असं नाही आहे की डाएटवालंच सगळं खाल्लं नाही. जे घरामध्ये बाकी इतर लोकांसाठी बनेल तेच. आणि चहासुद्धा एक टाईम मी घेत होते. पण जास्त करून ना मी एक्सरसाइज, झुम्मा डान्स आणि चालणं हे जास्त केलेलं. आणि 2 ते 3 महिन्यामध्येच मी 10 किलो माझं वजन कमी केलेलं. तर म्हटलं आतासुद्धा त्या स्टेप फॉलो कराव्यात, जेणेकरून थोडंफार वजन माझं कमी होईल. तर आता सध्या 2026मधलं माझं तरी हेच ध्येय आहे. संसार बघून, मुलं बाळं बघून स्वतःकडे लक्ष देणं. आणि तुम्हाला सांगू का, जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं आपल्याला ना आळस येतो, थकवा येतो, पाय दुखायला लागतात, ढोपर दुखायला लागतात. म्हणजे आपण जर काहीच केलेलं आहे ना की हे सगळे आजार झटतात. वजनसुद्धा वाढायला लागतं, वजन वाढलं की भूकसुद्धा लागते, मग नुसतं खावंसं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी ना आता मी इथे पंजाबमध्ये आल्यापासून त्याचा सगळ्यांचा एक्सपिरियन्स घेतला आहे. पण नाही, आता ठरवलं आहे 2026मध्ये शरीराकडे लक्ष द्यायचं, स्वतःकडे लक्ष द्यायचं. जर आपण माइंड फ्रेश असो, शरीराने हेल्दी असो तर कोणतंही काम करू शकतो, मुलाबाळांकडे लक्ष देऊ शकतो. आणि नुसतं असंच बसून राहिलं ना की सगळं मग तसंच राहील. म्हणून तुम्हीसुद्धा 2026मध्ये तुमची जी कोणती ध्येय असतील ना तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता इथे माझं दुपारचं जेवणसुद्धा झालं. पराठे बनवले, डाळ बनवली, मटर, फ्लावर, गाजर, बटाटा, त्याची सुकी भाजी वाफेवरची आणि गरमागरम भात. तर आता हे असं दुपारचं आम्ही जेवून घेतो. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.